आणि शिवाय खाली सत्ता वर सत्ता त्याच्यावर सत्ता, तर जाब विचारणारच आता इथे कोणी नाहीये. दोन गोष्टी झालेल्या आहेत सध्याच्या सत्ता काळामध्ये. एक, सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागावी अशी यंत्रणा कुठे राहिलेली नाहीये, आणि भ्रष्टाचाऱ्यांना गुन्हेगारांना जाब विचारावा अशा सुद्धा यंत्रणा आता सध्या भारतातून लुप्त झालेल्या आहेत. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. मी सध्या आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर. सध्या उल्हासनगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशपातळीवर एक विषय गाजतोय, तो म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित काही नगरसेवक जवळजवळ गुवाहाटीसाठी एका प्रशिक्षणाच्या दौऱ्यावर जातात, असा एक चर्चा निर्माण झाली. आणि नगरपालिकेने स्वखर्चातून 65 लाख रुपये खर्च करून या नगरसेवकांना गुवाहाटीची वारी घडवली. गुवाहाटी हा संदर्भ महाराष्ट्राला किंवा देशाला नवीन नाहीये. पुन्हा एकदा या विषयाने लक्ष केंद्रित केलेलं आहे. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असोणकर यांनी याबाबत आक्षेप घेतलेला आहे आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. किंवा त्यांच्या भाषेत शैक्षणिक दौरा असेल तो. आता त्यांनी काय संपादित केलं, काय शिक्षण घेतलं, ते आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात कळेलच. पण तुम्ही एकंदरीत ह्या सहलीकडे कसं पाहता? मुळामध्ये कसं आहे की नवनिर्वाचित सदस्य असतात, या नवनिर्वाचित सदस्यांना प्रशिक्षणाची गरज ही असतेच. परंतु हे गुवाहाटीचं जे काही प्रशिक्षण आहे ते का वादग्रस्त ठरलंय, तर एकतर गुवाहाटी ही जागा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादग्रस्त ठरलेली आहे. ते एक डायलॉग फेमस होता, काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ते हॉटेल. ह्या प्रशिक्षणामधले जे काही रील्स व्हिडिओ समोर आलेले आहेत लोकांच्या, तर ह्या हॉटेल, झाडी, डोंगराच्या पलीकडे तिथे फार काही झालं असेल असं लोकांना विश्वास वाटत नाही. आणि एकंदरीत आत्ताचं जे सध्याचं राजकारण आहे, तर ह्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा केंद्रबिंदू झालेला आहे सगळ्या कारभारांचा. नगरसेवकांनी आपल्या घरच्या परिजनांना पण एक मस्त सहल घडवली. हा तर सगळ्यात मोठा वादग्रस्त मुद्दा आहे ना, की जर सदस्यांचं प्रशिक्षणाचे व्हिडिओ येण्यापेक्षा, प्रशिक्षण काय घेतलं याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्हायरल होण्यापेक्षा व्यक्तिगत चित्रपटांच्या गाण्यांवर वगैरेचे रील व्हायरल झाले. नाही, कसं असेल, कदाचित रील्स हे पण एक प्रशिक्षण असू शकतं. त्या ठिकाणी रील्स कसे बनवावेत, आणि ह्याच्यामध्ये हे पण प्रशिक्षण झालं असेल की नातेवाईकांना सोबत नेल्यानंतर त्याचा खर्च जो आहे तो आपल्या खर्चामध्ये समायोजित कसा करावा. हां, तर परिंदा चित्रपटामध्ये एक डायलॉग होता नाना पाटेकरचा, तो त्यातल्या इक्बालला असं म्हणतो की इक्बाल अपना धंदा है बेईमानी का, लेकिन करना पडता है ईमानदारी से. तर तो बेईमानीचा धंदा इमानदारीने करण्यासाठी सुद्धा एक प्रशिक्षण आवश्यक असतं, आणि ते नवनिर्वाचित लोकांना खरं म्हणजे त्याची गरज होती. आयुक्त मनीषा आवाडे ज्या आहेत, त्यांची भूमिका काय असली पाहिजे? नाही, मला तर त्यांच्या आता IAS असण्यावरती खरं म्हणजे शंका यायला लागलेली. जे प्रकरण मॅटर्स आपण त्यांच्याबरोबर हाताळतोय, तर त्यांच्यामध्ये कुठेही त्या IAS आहेत अशा प्रकारचं लक्षण त्यांच्या पूर्ण कारभारामध्ये कुठेही दिसत नाही. अराजकता, अनगोंदी या महानगरपालिकेतली थांबलेली नाही, ती रुळावर गाडी आलेली नाही. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा जो पुरस्कार आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा नगरविकासकडून काय बघून मिळाला याची शंका येण्यासारखी खरं म्हणजे परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी, आपल्याला माहिती असेल की कायद्याने बघा लोक चळवळीने, अँटी करप्शनने ज्यांना रंगे हात पकडलं होतं, अशा लोकांचे महत्वाचे पदभार जे त्यांना दिले होते शासन आदेश डावलून, ते काढून घेण्यासाठी आंदोलन केलं, त्यांना पत्रव्यवहार केला. पण आयुक्त त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडेच कारभार राहील याच्यावरती आजही अडून आहेत. त्यांच्याकडून नियमामध्ये ह्या प्रशिक्षणाचा खर्च मंजूर होईल आणि मग तो बसतो का नियमामध्ये, कायद्यामध्ये, हा प्रश्नच उद्भवत नाही. आयुक्त मनीषा आवाडेंची आता खासियतच बेकायदेशीर कारभार करणे, बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देणे, PWD मध्ये बेकायदेशीर जी कामं आहेत, विकास प्रकल्प आहेत ते मंजूर करणे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नियोजन नाही आहे. ही त्यांच्या आता कारभाराची खासियत. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ई प्रशिक्षण किंवा तुम्ही म्हणताय की ई प्रशासन यासाठी देखील पुरस्कार मिळालेला आहे. ही जी सहल होती किंवा हे जे ट्रेनिंग होतं हे ईच्या माध्यमातून किंवा झूम मीटिंगच्या माध्यमातून होऊ शकलं नसतं. मुळामध्ये कसं आहे की 65 लाख रुपये खर्च करण्याची गरज का पडली? प्रशिक्षण जर करायचं असतं, प्रशिक्षण खऱ्या अर्थाने, तर ते कुठे होऊ शकलं असतं? ते ऑनलाईन घरात बसून होऊ शकलं असतं, ते महानगरपालिकेच्या सभागृहात सुद्धा होऊ शकलं असतं. परंतु अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही संस्था अनेक वर्ष प्रशिक्षण करते, आणि ह्या संस्थेची प्रशिक्षण ही बहुत करून कायम ही व्यावसायिक राहिलेली आहेत. ते त्या ठिकाणी बजेट कसं बनतं, प्रशासन कसं चालतं, प्रशासनाचा दर्जा,
ठराव कसे होतात, लक्षवेधी कशी मांडतात, या सगळ्याबद्दल ते ट्रेनिंग देत असतात. परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रशिक्षण घेत असतात तर त्यावेळेला तिथला सुद्धा कारभार या नगरसेवकांनी बघावा, तिथले विकास प्रकल्प बघावे, तिथल्या योजना बघाव्यात आणि त्याचा आपल्या शहरांमध्ये अंमलबजावणी करता येते का याचा प्रयत्न करावा, असा सुद्धा एक उद्देश असतो. मी स्वतः 2002-2007 या काळामध्ये नगरसेवक असताना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाला मी स्वतः गेलेलो आहे नगरसेवक म्हणून. परंतु त्यावेळेला प्रवास खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या नगरसेवकांना कराव्या लागायच्या आणि त्यांचा फक्त तिथे प्रशिक्षणाचा म्हणून एक खर्च असायचा, तो ते द्यायचे, ते महानगरपालिका फक्त त्याचा पर हेड खर्च उचलायची. आता ह्यांनी प्रवास खर्च, हॉटेल खर्च, प्रशिक्षण खर्च, जेवणावळी, नातेवाईकांचे नातेवाईक, असं सगळं ह्यांनी त्याच्यामध्ये हे सगळं बसवलेलं आहे. निवडून आलेल्या लोकांची एकंदरीत जी मानसिकता आहे तर त्यांच्याकडून नियम कायद्यांमधला एक स्वच्छ प्रामाणिक कारभाराची आपण अपेक्षा करू शकत नाही. या उल्हासनगरमधल्या नागरिकांनी तशी त्यांच्याकडून प्रामाणिक कारभाराची अपेक्षा करू पण नाही. अशा अपेक्षा केली तर आपलाच भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये सगळ्यात मोठं गुन्हेगार जो आम्हाला वारंवार अनुभव येतो कायद्याने बघा लोक चळवळीला, तर यातलं मोठं गुन्हेगार म्हणजे राज्य सरकार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ह्या सगळ्या भ्रष्टाचाराची विलन आहेत ह्या सगळ्यामधले. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगर परिषदा, महानगरपालिकेतल्या गैरकारभाराविरुद्ध जर तक्रारी केल्या, उद्या जर ह्या पैशाच्या उधळपट्टीबद्दल तक्रार झाली तर त्याची दखल घेण्याची काहीही शक्यता नाही. यातल्या कुठल्याही नगरसेवकांविरुद्ध, महापौरांविरुद्ध, आयुक्तांविरुद्ध कुठलीही कारवाई होण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे ते बिनधास्त आहेत, उधळपट्टी करतायत. सरकारच उधळपट्टी करणार आहे, सरकारच सगळे नियम कायदे मोडणार असल्यामुळे तोच कारभार झिरपत तळागाळापर्यंत येतो. हे भ्रष्टाचाराचं डिसेंट्रलायझेशन आहे स्थानिक स्वराज्य संस्था, आणि त्याच्यामुळे हे आपल्याला हे लोकांच्या माथ्यावर आलेले भोग आहेत. ऍक्च्युली त्यांनी जे चुकीचे निर्णय निवडणुकीमध्ये जे घेतले मताधिकार बजावताना, तर त्या चुकीच्या निर्णयाचे हे दुष्परिणाम आहेत. मुंबई महानगरपालिकेने आता नगरसेवकांनी देशाची मागणी केली की प्रत्येकानं आम्ही स्कॉर्पिओ गाडी हवी आम्हाला, कारण आमच्यासाठी ते पाठीदुखी होती, असं कणे दुखतात, असं काय त्यांचं तक्रार आहे. तर त्यासाठी आपलं काय मत आहे? मी मगाशीच म्हटलं की मताधिकार चुकीचा बजावला त्याचे परिणाम जनता भोगते आहे. पण जे निवडून आलेले लोक आहेत ते शेवटी ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जास्तीत जास्त सुखने व सोयी सुविधा कशा मिळतील, आणि हीच आता सध्या लोकशाही झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा फकीर प्रवृत्तीचा आहे. तो 8,000 कोटींच्या हेलिकॉप्टरमधून, विमानातून फिरतो. तर अशा प्रकारची फकिरी ही केंद्र सरकारकडून खाली स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत झिरपत आलेली असल्यामुळे स्थानिक नगरसेवकांना दोष देण्यासारखी परिस्थिती आता भारतामध्ये राहिलेली नाहीये. पालिकेत एक हाती सत्ता असल्यामुळे किंवा विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळे पण ह्यांचं धाडस झालं असं वाटतं का तुम्हाला? हो, तेच त्याचं कारण आहे. त्याचं कारण जेव्हा निरंकुश सत्ता असते, विरोधी पक्षाचा अभाव असतो आणि विरोधी पक्षाचा आवाज नसतो, आणि शिवाय खाली सत्ता, वर सत्ता, त्याच्यावर सत्ता, तर जाब विचारणारच आता इथे कोणी नाहीये. दोन गोष्टी झालेल्या आहेत सध्याच्या सत्ता काळामध्ये. एक, सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागावी अशी यंत्रणा कुठे राहिलेली नाहीये, आणि भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना जाब विचारावा अशा सुद्धा यंत्रणा आता सध्या भारतातून लुप्त झालेल्या आहेत. आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या 65 लाखाचा पाठपुरावा करणार आहेत का? प्रश्नच नाही याचा. आपण शेवटी आपलं काम आहे की आवाज उठवत राहणं. इतिहासाच्या कुठल्याही काळामध्ये जेव्हा अराजकताने अनागोंदी माजलेली होती त्यावेळेला आपण गप्पा आपल्या घरामध्ये बसलेलो होतो आणि दुर्लक्ष करून बसलेलो होतो. असा काळा इतिहास आपल्या नावावरती जमा होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. पाठपुरावा शांतपणे संविधानिक मार्गाने करत राहावं लागतो. कधीतरी लाज शरम नावाची जी गोष्ट आहे ती एखाद्या वेळेला जे प्रशासन आहे, त्यांचे अधिकारी, राजकीय नेते, सरकार, तर ती कुठे थोडीफार कुठल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये जर उरलेली असेल आणि ती जर वर आली तर ह्या पत्रव्यवहाराचा, पाठपुराव्याचा परिणाम हा तेव्हा दिसून येऊ शकतो. आणि त्यामुळे बोलत राहिलं पाहिजे. हा एकच मार्ग सध्या सर्वसामान्य नागरिकांकडे उरलेला आहे. त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलंय की जो खर्च होता, जो फॅमिलीचा खर्च, तो वैयक्तिक खर्च त्यांनी केलाय. कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं, इकबाल अपना धंदा है बेईमानी का लेकिन करना पडता ईमानदारी से. हा जो अवांतर झालेला खर्च आहे हा कसा बसवायचा अधिकृत खर्चामध्ये, ही सगळी मास्टर मंडळी आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही याची सगळी बिलं वगैरे या सगळ्या गोष्टी जेव्हा बघाल तर तुम्हाला हे दिसून येईल. 800 रुपयाची अंधांची काठी ही 12,000ला खरेदी करणारी ही महानगरपालिका आहे. त्यामुळे हे फार थोर प्रशासन आहे.
आणि ह्या थोर प्रशासनाच्या पाठी तितकंच थोर, तुम्हाला थोर ऐकायला आलं ना, मी थोर म्हटलं तर राज्य सरकार हे वरती बसलेलं आहे. आणि त्यामुळे सध्याचा काळ हा थोडासा हतबलतेचा काळ आहे, परंतु हेही दिवस जातील. राज असोणकरांनी म्हटल्याप्रमाणे इथे सत्ते पे सत्ता असल्यामुळे इथले लोकप्रतिनिधींना देखील विरोधी पक्षाचं भय राहिलेलं नाही, जनता काय प्रश्न विचारेल याचं भय राहिलेलं नाही. राहिला प्रश्न 65 लाखाचा आणि या प्रशिक्षण शिबिराचा, हे प्रशिक्षण शिबिर कदाचित ऑनलाईन त्यांना घेता आलं असतं, नाहीतर प्रत्येक नगरसेवकाने किमान 3 मिनिटाचा व्हिडिओ आपला बनवून जनतेपर्यंत पोहोचवावा. ह्या एकंदरीत प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांनी नेमकं काय शिकलं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते जनतेसाठी काय उपक्रम राबवू शकतात.